तर मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण अंतर्ज्ञान शक्ती आणि अवचेतन मन हे बघितलं. आता आजच्या व्हिडिओत आपण अंतर्ज्ञान शक्ती आणि विज्ञान यांच्यातील काय संबंध आहे ते जाणून घेणार आहोत. विज्ञान अनेक गोष्टी तर्कशुद्ध आणि पुराव्यांवर आधारित समजावून सांगू शकते, तर अंतर्ज्ञान अनेकदा भावनांवर आधारित असते. तरीही दोन्ही एकमेकांशी जोडलेले आहेत असे काही संकेत आहेत. अंतर्ज्ञान आपल्याला नवीन कल्पना देऊ शकते. अनेक वैज्ञानिक शोध अंतर्ज्ञानावरून प्रेरित झालेले आहेत. अंतर्ज्ञान आपल्याला समस्या सोडवण्यास मदत करू शकते. अनेकदा जेव्हा आपण एखाद्या समस्येवर विचार करत असतो तेव्हा आपल्याला एका क्षणात त्याचे उत्तर सुचते. हे अंतर्ज्ञानामुळे होऊ शकते. अंतर्ज्ञान आपल्याला धोकादायक परिस्थितीपासून वाचवू शकते. अनेकदा आपल्याला अचानक एखाद्या गोष्टींची भीती वाटते किंवा एखाद्या ठिकाणी जाण्याची इच्छा होत नाही. हे अंतर्ज्ञानाचा इशारा असू शकतो. अंतर्ज्ञान आणि विज्ञान यांच्यातील संबंध अजूनही पूर्णपणे समजला गेला नाही, तरीही दोन्ही एकमेकांशी जोडलेले आहेत. असे काही संकेत आहेत. आपण आपल्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवून आणि त्याचा योग्य वापर करून आपल्या जीवनात यशस्वी होऊ शकतो. अंतर्ज्ञान शक्ती कशी विकसित करता येईल? अंतर्ज्ञान शक्ती म्हणजे आपल्या अंतर्मनाचा सूक्ष्म आवाज जाणून घेण्याची आणि त्यानुसार निर्णय घेण्याची क्षमता. वृत्ती आणि कृत्रिम परिस्थितीमुळे आपली ही क्षमता कमकुवत झालेली असू शकते, पण आपण काही खास सरावणी करून आपली जीवनशैली बदलून अंतर्ज्ञान शक्ती पुन्हा विकसित करू शकतो. शांत आणि एकाग्र व्हा. अंतर्ज्ञान जाणून घेण्यासाठी शांत आणि एकाग्र राहणे आवश्यक आहे. ध्यानधारणा आणि योगासने यासारख्या सरावणी आपल्याला यामध्ये मदत करू शकतात. शांत चित्त राहिल्याने आपल्या अंतर्मनाचा आवाज आपल्याला अधिक स्पष्टपणे ऐकू येतो. अंतर्मनाशी संवाद साधा. शांत बसून आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि विचारांना निरखून पहा. आपल्या अंतर्मनाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा. आपल्या भावना आणि अंतर्प्रेरणा काय सांगत आहेत ते जाणून घ्या. निसर्गाच्या सान्निध्यात राहा. निसर्गाच्या सान्निध्यात राहणे आपल्याला शांत आणि एकाग्र होण्यास मदत करते. त्यामुळे आपल्या अंतर्ज्ञानाशी अधिक चांगले जोडले जाऊ शकता. सहज ज्ञान आणि अंतर्ज्ञान यांच्यातील फरक समजून घ्या. सहज ज्ञान हे प्राणी जगातातील प्राथमिक अस्तित्वासाठी आवश्यक असलेले शारीरिक संकेत आहेत, तर अंतर्ज्ञान हे आपल्या अनुभव आणि अंतर्मनाच्या आधारे येणारे ज्ञान आहे. योगासनांचा सराव करा. काही विशिष्ट योगासने जसे शांभवी मुद्रा आपल्या अंतर्ज्ञान शक्ती वाढण्यास मदत करू शकतात, पण योगा करताना योग्य मार्गदर्शन घेणंसुद्धा आवश्यक आहे. धैर्यवान राहा. अंतर्ज्ञान शक्ती विकसित होण्यासाठी वेळ आणि सराव लागतो. धैर्यवान राहा आणि प्रयत्न करत राहा. तर मित्रांनो, तुम्ही जर या टिप्स फॉलो केल्या आणि आपली अंतर्ज्ञान शक्ती विकसित करू जर शकलेत आणि आपल्या अंतर्मनाचा सूक्ष्म आवाज तुम्ही जाणून घेऊ शकाल. वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि भविष्यात घडणाऱ्या घटनांचे संकेत आधीच मिळत असतात का यावरील उत्तर. मानवी क्षमतेला अजून विज्ञानसुद्धाच पूर्ण समजू शकले नाही. याचाच अर्थ असा होतो की माणसाची निर्मिती ही सामान्य नाही. त्यामागे काही महत्त्वाचे कारण आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. असामान्य असणाऱ्या गोष्टी आपण नकळत सहज करून जातो आणि नंतर विचार करतो की इतकी कठीण वाटणारी गोष्ट आपण इतक्या सहजतेने कशी केली. मानवी मनाची शक्ती नगण्य आहे. याची थोडीफार क्षमता जरी आपण वापरल्याला शिकलो तर आपण काय करू शकतो याची कल्पनासुद्धा करता येणार नाही. तर आपल्या व्हिडिओचा जो प्रश्न होता की भविष्यात घडणाऱ्या घटनेचा संकेत आधीच मिळत असतात का, तर याचं उत्तर आहे हो. भविष्यात घडणाऱ्या गोष्टींबद्दल आपल्याला नेहमी संकेत मिळत असतात, कारण मानवी शरीराची रचना निसर्गातून झालेली आहे. निसर्ग आपल्या नेहमी धोक्याच्या सूचना देत असतो. आपण मानवी क्षमतेच्या 100पैकी 1% शक्ती वापरत नाही, हे सिद्ध झालं आहे. दैवी शक्ती आणि योगाभ्यासामुळे हे करणे शक्य आहे, हेही या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं आहे. अंतर्ज्ञान आणि अवचेतन मन याबद्दल कितीही लिहिलं तरी कमीच आहे. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.